दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची ही मिस्सा ख्रिस्तवासी आईवडील व भाऊ बहिणी यांच्या प्रेमस्मरणार्थ, ख्रिस्तवासी मार्शल जॉन कोएलो यांच्या प्रेमस्मरणार्थ व चांगल्या आरोग्यासाठी ही मिस्सा अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधूंनो, आज आपण धन्य कुमारी मरियेचं मंदिरात समर्पण हा स्मृती दिन साजरा करीत आहोत. आजच्या प्रभू शब्दाद्वारे आपल्याला आठवण करून देत आहे, जो देवाच्या इच्छेनुसार वागतो तो भाऊ, बहीण आणि आई आहे. हे ख्रिस्तामध्ये ख्रिस्ताने प्रस्थापित केलेलं अतूट नातं आपल्याला ख्रिस्ताच्या वचनानं जगता यावं म्हणून या बलिदानामध्ये आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आपल्या हातांतून जी लहान सहान पापं झालेली आहेत त्या पापांची पश्चातापी अंतःकरणानं आठवण करून परमेश्वर पित्याकडे क्षमादान मागूया.
सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने व यगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व सनातन परमेश्वरा, धन्य कुमारी मरीचं पावित्र्य आणि वैभव कौतुकास्पद आहे. तिच्या प्रार्थनेमुळे तुझ्या जीवनाचा व मायेचा आम्हाला परिपूर्ण अनुभव दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. जखऱ्याच्या पुस्तकातून घेतलेलं वाचन. हे सियोन कन्ये, जय जयकार आणि उल्हास कर, कारण पहा मी येईन, मी तुझ्यात वस्ती करीन, असे परमेश्वर म्हणतो. त्या दिवसात बहुत राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील आणि माझी प्रजा बनतील. मी तुझ्या ठाई वस्ती करीन. मग तुला समजेल की सेनाधीश परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे. परमेश्वर पवित्र भूमीतला आपला वाटा म्हणून यहुदाचा ताबा घेईल आणि पुन्हा यरुशलेम निवडील. सर्व मनुष्य हो, परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासातून उठला आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद. स्तोत्र. प्रतिसाद. सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता अद्भुत कृत्य केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे. सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता अद्भुत कृत्ये केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे. माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. प्रतिसाद. सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता अद्भुत कृत्ये केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे. कारण त्याने आपल्या दासीच्या दैनावस्थेची अवलोकन केले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरिता महत्कृत्य केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे. प्रतिसाद. सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता अद्भुत कृत्ये केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे.
जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे. प्रतिसाद. सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता अद्भुत कृत्ये केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे. त्याने अधिपतीस राजसनावरून ओढून काढले आहे आणि दीनजनास उंच केले आहे. त्याने भुकेल्यास उत्तम पदार्थाने तृप्त केले आहे आणि धनवानास रिकामी लावून दिले आहे. प्रतिसाद. सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता अद्भुत कृत्ये केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे. आपल्या पूर्वजास त्याने सांगितले त्याप्रमाणे अब्राहम आणि त्यांचे संतान ह्यांच्यावरील दया सर्व काळ स्मरून त्याने आपला सेवक इस्रायल ह्याला साह्य केले आहे. प्रतिसाद. सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता अद्भुत कृत्ये केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे. जय घोष. हे कृपापूर्ण मरिये, नमस्कार. प्रभू तुझ्या बरोबर असो, स्त्रियामध्ये तू धन्य. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशू लोकसमुदायाबरोबर बोलत असताना पहा, त्याची आई आणि त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिलेले होते. तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, पहा, आपली आई आणि आपले भाऊ आपल्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिलेले आहेत. तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई, कोण माझे भाऊ? आणि तो आपल्या शिष्याकडे हात करून म्हणाला, पहा, ही माझी आई आणि माझे भाऊ. कारण जो कोणी माझ्या स्वर्गांतील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण आणि आई आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधूंनो, मानवी जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती रक्ताची नाती जपत असतो. ही नाती जपताना काही वेळेला काही माणसं मागचा पुढचा आपल्या जीवाचा सुद्धा विचार करत नाहीत आणि एकमेकावर जीवापार प्रेम करत असतात. परंतु हीच नाती एका क्षणार्धात सुद्धा तुटत असतात. संपत्तीवरून, पैशा अडक्यावरून. ही नाती जोपासण्यासाठी प्रत्येकाला काळजी घ्यावी लागते. ख्रिस्त ह्या रक्ताच्या नात्याला फारसं महत्त्व देत नाहीत. ती तर जोपासायलाच लागतात. परंतु ख्रिस्त देवाच्या वचनानुसार जी माणसं वागतात त्यांना महत्त्व देतो. तीच माझी आई, तेच माझे भाऊ बहीण आहेत, असं आजच्या शुभवर्तमानामध्ये सांगत आहे. याला दुजोरा म्हणून पोप महाशयाने परिपत्र काढलेलं आहे. या विश्वांतील प्रत्येक व्यक्ती माझा भाऊ, बहीण आणि आई आहे. आणि ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकण्यासाठी त्याने आपल्या प्रत्येकाला प्रेरणा दिलेली आहे. जो कोणी माझ्या स्वर्गांतील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ आणि बहीण आणि आई आहे. खरोखर
या महामारीच्या काळामध्ये पित्याच्या इच्छेप्रमाणे एक समर्पित आदर्श जीवन जगण्यासाठी पवित्र मरियेचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवतो का? पवित्र मरियेवरती लहानपणापासूनच तिच्या आईवडिलांना संत जोकीम आणि संत याना यांनी संस्कार केलेले होते. ज्या संत जोकीम आणि यानाचा सोहळा आपण 26 जुलैला साजरा करतो आणि मातृपितृ दिन साजरा करून आपल्या मातापितांचा सन्मान करतो. संत जोकीम आणि संत याना ह्याने अवघ्या 3ऱ्या वर्षी मरिया मातेला येरुशलेमच्या देवळामध्ये समर्पित केलं. देवाच्या सहवासात आणि सेवेत जीवन वाहण्यासाठी. अर्थात पवित्र मरियेला अगदी लहानपणापासूनच त्यांनी श्रद्धेचे बाळकडू पाजून पवित्र आणि शुद्ध राहण्यासाठी मदत केली. पवित्र मरियेविषयी अनेक संतांनी लिहिलेलं आहे. संत ब्रिजेटला दिलेल्या दर्शनामध्ये पवित्र मरियेने देवाच्या होकाराला प्रतिसाद दिला. तेव्हा आई बनणं ही मनात संकल्पना नसताना सुद्धा मरियेपुढे जे आव्हान होतं ते आव्हान स्वीकारित असताना पवित्र मरियेने देवदूताला सांगितलं की ज्या वेळेला सांगितलं दुधाने तू देवाची आई होणार आहे, तेव्हा तिने मागचा पुढचा विचार न करता देवदूताला सांगितलं तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रिय बंधूंनो, देवाच्या इच्छेनुसार जगण्यासाठी परमेश्वराने आपल्याला निर्माण केलेला आहे. पवित्र मरिया जन्मापासून ते शेवटपर्यंत ती देवाची इच्छा तिने प्रमाण मानली आणि म्हणूनच तिच्यासाठी परमेश्वराने महत्कृत्य केली. ज्या परमेश्वराचं नाव पवित्र आहे असा आपण प्रतिसाद दिला. पवित्र मरिया स्तोत्रामध्ये म्हणते, माझा जीव प्रभूला थोर मानतो, जो देव माझा तारणारा, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासलेला आहे. प्रिय बंधूंनो, देवाच्या इच्छेनुसार जी व्यक्ती जगत असते आणि इतरांना जगण्यासाठी मदत करते ती जीवनामध्ये आनंदी बनत असते. हे आपल्याला पवित्र मरियेच्या जीवनावरून कळून चुकलेलं आहे. आज आपण पवित्र मरियेचं मंदिरात समर्पण हा स्मृतिदिन साजरा करीत असताना आपण पवित्र मरियेचा नेहमी गौरव करतो, मान सन्मान करतो, परंतु तिच्या गुणांचं अनुकरण करण्यासाठी कितपत आपला पाऊल पुढे पडते की फक्त तिचा मान सन्मान करणं, तिचे नव्याने करणं एवढंच पुरती आपण पवित्र मरियेला मानतो का? पवित्र मरियेने जसे प्रार्थनेला आणि देवाच्या इच्छाला प्राधान्य दिलं, पहिलं स्थान दिलं आणि ती समर्पित जीवन जगली, तसंच तिचं अनुकरण करावं आणि परमेश्वराठाई समर्पित जीवन जगावं. प्रार्थनेची आणि सद्गुणांची आपणास ओढ लागावी म्हणून दरवर्षी 21 नोव्हेंबरला धन्यकुमारी मरियेचं मंदिरात समर्पण हा स्मृतिदिन ख्रिस्त सभा आपल्यासाठी साजरा करते आणि आपण त्याला प्रतिसाद देत असतो. आज या विश्वामध्ये जे भाविक आहेत, जे आपले बंधू भगिनीने आहेत, ते आपले रक्ताचे नसले तरी ख्रिस्ताच्या वचनानुसार ते आपले भाऊ बहीण आहेत. हे आत्मसात करण्यासाठी आणि त्याला कृतीची जोड देण्यासाठी पवित्र मरियेच्या मध्यस्थीनं या मिस्साबलीमध्ये आणि दयामाऊलीच्या नयनामध्ये
आपण प्रभूकडे विशेष कृपा मागूया. बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे सर्वसमर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त याच्या जन्माद्वारी कुमारी मरीचे तुझ्यावरील प्रेम आणि तिचे पावित्र्य याची वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणात धैर्य देव, आम्हाला पापमुक्त करो व आमचे अर्पण स्वीकारणीय बनव. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व सनातन परमेश्वरा, तुझ्या वैभवात सहभागी झालेल्या तुझ्या संतांचं स्मरण करताना आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत आणि तुझ्या कृपादानाबद्दल तुझी स्तुती करावी. हे योग्य व तारणदायक आहे. पवित्र कुमारी मरीच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करीत असताना तिचे आभारगीत मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्याने भरलेलं आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आलेला आहे. तुझी दीन दासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळवली व सर्व जगाचा तारण करता तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याचे मातृपद तू तिला बहाल केलंस. त्याच्याद्वारे स्वर्गांतील दरबारांतील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोडसुरात मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो.
तो खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्यांनी भाकर घेतली, पुन्हा तुझे आभार मानले. ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ ही पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं. पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. देवपित्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी प्रभू येशूने जी प्रार्थना शिकवलेली आहे ती आपण एकत्र देवपित्याला हाक मारून म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. मला आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तो नित्यजीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. दया धारा आम्हावरी प्रभुवराजा
जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनात बोलावलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. अनादी असे पित्याच्या पुत्राचा भार जिने आपल्या उदरात वाहिला ती कुमारी मरिया धन्य होई. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, कुमारी मरियेचा सन्मान करीत असताना आम्ही हा पवित्र साक्रामेंत आनंदाने साजरा करतो व तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व प्रेम तुझ्या तारणकर्यात अधिक विश्वासपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरव. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणाला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. दयामातेचा नवेना. नवेनाची प्रार्थना. हे दयावंत माते, तू दयेचे सागर आणि करुणेचा सागर आहेस. गेली अनेक शतके तू आमचा सांभाळ करतेस. तू आमची माऊली आहेस. अनेक शतकांची तू सावली आहेस. तुझ्या करुणायुक्त प्रेमळ नजरेने तू आमचे संरक्षण करतेस. तू श्रद्धेचे आदर्श आहेस. आम्ही आमच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात अनेक चढउतार अनुभवत असतो. तुझ्या पवित्र छायेने आणि मायेने आम्ही पुण्यवान झालेलो आहोत. अंधारात आमच्या मनात प्रकाशाचा दीप उजळू दे. मोहापासून आमचे संरक्षण कर. आमच्या सर्व गरजा तू पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे परमेश्वराची इच्छा प्रमाण मानण्यास आम्हाला शक्ती आणि प्रेरणा दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तशी पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. नमो कृपा पूर्ण भरलेली प्रभू तुझ्या ठाई आहे.
धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण भरलेली प्रभू दिशा ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण भरलेली प्रभू दिशा ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे दया माते आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण करुणा काळातच आहोत. हे महान संकट अजून गेलेलं नाही, परंतु तरी देखील आपण आपले जे धार्मिक विधी आहेत ते चालू केलेले आहेत, सुरू झालेले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी 16 नोव्हेंबरपासून सर्व धार्मिक स्थळं उघडण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यानुसार मंगळवार 17 नोव्हेंबर रोजी आपले आर्चबिशप फेलिक्स मचाडो यांच्या समवेत सर्व प्रमुख धर्मगुरूंची एक महत्त्वाची सभा झाली. शासनाचे नियम समोर ठेवून आपले धार्मिक विधी कशा रीतीनं आपल्याला आयोजित करता येतील ह्या संदर्भात सखोल अशी चर्चा झाली आणि त्यानुसार घेतलेले निर्णय मी आपणासमोर ठेवत आहे. ह्या काळामध्ये, विशेषतः ह्या संपूर्ण आठवड्यामध्ये आपण आपली चर्चेस भाविकांच्या वैयक्तिक प्रार्थनेसाठी, आराधनेसाठी खुली केलेली आहेत आणि ह्या संदर्भात मी आपणास अगोदर 2 दिवस अगोदरच कल्पना दिलेली आहे. सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 6 अशा वेळेत भाविक प्रार्थनेसाठी, वैयक्तिक प्रार्थनेसाठी देवळात येऊ शकतात. त्याचप्रमाणे 22 नोव्हेंबर रविवारचा दिवस आपल्या ख्रिस्त सभेमध्ये हा दिवस अतिशय महत्त्वाचा असा दिवस, ज्याला ख्रिस्त राजाचा सोहळा असं म्हटलं जातं, ज्या दिवशी 13 तासाची आराधना आपण देवळामध्ये करत असतो, पवित्र साक्रामेंताची मिरवणूक आपण काढत असतो. ह्या रविवारी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जरी आपण पवित्र मिसा देवळामध्ये अर्पण करू शकत नाही, तरी देखील आपली साक्रामेंताची जी भक्ती आहे, जी सालाबादप्रमाणे आपण गावकीतून एकत्र येऊन देवळामध्ये साक्रामेंतासमोर जी आराधना करत असतो ती आपण करणार आहोत. आणि त्यासाठी अगदी सकाळी 9 वाजल्यापासून आपण वेगवेगळ्या गावगटाची आखणी केलेली आहे. ह्या भक्तीला सुरुवात करणार आहोत. 1-1 तासाची ही भक्ती असणार आहे. आपल्या गावकीला दिलेल्या वेळेमध्येच आपण यायचं आहे आणि ह्या भक्तीमध्ये सहभागी व्हा. आपले पालखी मंडळाचे सदस्य जे आहेत ते आपल्याला ह्या संदर्भामध्ये अधिक माहिती, म्हणजेच आपली वेळ कधी असणार आहे हे व्हॉट्सॲपवरती किंवा प्रत्यक्ष सेवक नेत्याद्वारे आपल्यापर्यंत हा निरोप पोहोचवतील. ही जी भक्ती आहे, ह्या भक्तीसाठी येताना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण काळजी कोणती घ्यायची आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या तोंडाला मास्क असणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त 65 वर्षावरील व्यक्ती आणि 10 वर्षाखालील जी मुलं आहेत त्यांना ह्या भक्तींसाठी किंबहुना देवळातील जे धार्मिक कार्यक्रम होतील त्यामध्ये सहभाग नाही, ह्याची नोंद घ्यायची आहे. त्याचप्रमाणे ज्या गरोदर स्त्रिया आहेत, ज्यांना गंभीर आजार आहेत, किडनीसारखे, डायबिटीस म्हणा, हार्टचे जे आजार आहेत, ज्याद्वारे ताबडतोब इन्फेक्शन होऊ शकतं, असे जे गंभीर आजार आहेत, अशा आजारी व्यक्तीने कृपया अशा भक्तींमध्ये सहभागी होऊ नये, हा शासनाचा नियम आहे. आणि आपण देखील चर्चमध्ये हा नियम जो आहे तो ठेवलेला आहे आणि म्हणून आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे. देवळामध्ये आल्यानंतर आपण सॅनिटायझर जे आहे
ते आपल्या देवळाच्या दरवाजाजवळ ठेवलेलं आहे त्या सॅनिटायझरचा उपयोग करा, म्हणजेच आपले हात शुद्धीकरण जे आहे ते करायचं आहे आणि मगच देवळामध्ये यायचं आहे. आपले स्वयंसेवक ह्या ठिकाणी असणार आहेत. ह्या स्वयंसेवकांच्या कृपया आज्ञेचं पालन करा. ज्या सूचना आपल्याला ते देणार आहेत त्या आपण देवळामध्ये पाळायच्या आहेत. म्हणजेच 6 फुटाचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्या बसण्याच्या जागेवरती ठेवलं जाणार आहे आणि म्हणून कोणीही अट्टहास करू नये की मला इकडेच बसायचं आहे किंवा मला इथूनच प्रार्थना करायची आहे. आपल्याला दिलेली जी जागा असेल कृपया त्या जागेवरती बसून आपण प्रार्थना करायची आहे. त्याद्वारे एक शिस्त देखील देवळामध्ये राहू शकेल. ही जी 13 तासाची आराधना आहे ती माझ्या प्रिय बंधू भगिनींनो सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होईल. संध्याकाळी 4 वाजता शेवटचं ज्या गावकी आहेत त्या गावकीतर्फे ही प्रार्थना केली जाईल. आता प्रश्न जो राहिलेला आहे की जे भाविक घरामध्ये आहेत, जे ह्या प्रार्थनेमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत, अशा भाविकांसाठी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो संध्याकाळी 6:30 वाजता यूट्यूबवरती आपण पवित्र तास जो आहे, ही संपूर्ण साक्रामेंताची जी भक्ती आहे तासाची, ती आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करणार आहोत. आपल्या देवळामध्ये ही जी भक्ती आहे ती भक्ती केली जाईल आणि यूट्यूबवरती तुम्हाला त्याच दिवशी संध्याकाळी 6:30 ते 7:30 वाजता घरामध्ये बसून पाहता येईल. आणि म्हणून जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जी छोटी मुलं आहेत, ती त्यामध्ये घरूनच सहभागी होतील. ह्याची माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपण काळजी घ्यायची आहे. मिसाच्या संदर्भामध्ये आपल्याला ज्या मी सूचना देत आहेत त्या कृपया काटेकोरपणे लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्या पाळायच्या देखील आहेत. ह्या सूचना ज्या आहेत त्या आपल्या चांगल्यासाठी आहेत आणि अधिकाधिक शिस्तबद्धपणे आपण मिसामध्ये कसे सहभागी होऊ शकतो ह्या संदर्भामध्ये ह्या सूचना आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, सोमवारपासून आपण आपल्या मिसांना सुरुवात करत आहोत. मात्र ह्या मिसा कशा असणार आहेत ह्याची आपण विशेष काळजी घ्यायची आहे की आठवड्यातून आपल्या गाव परिवाराला एक मिसा असणार आहे. आठवड्यातून आपल्या गाव परिवारासाठी एक मिसा असणार आहे. आपल्याला दिलेला दिवस आणि दिलेली वेळ आहे त्याच वेळेला आणि त्याच दिवशी फक्त मिसामध्ये सहभागी व्हायचं आहे. म्हणजे प्रत्येक गाव परिवारातील भाविकांसाठी आठवड्यातून एक दिवस असणार आहे. थोडक्यात दररोज मिसाला येण्याची गरज नाही ह्या काळामध्ये, कारण आपण सध्या हे संकट जे आहे ते संपलेलं नाही आणि म्हणून भाविकांना ह्या अध्यात्मापासून दूर राहू नयेत म्हणून ही सोय केलेली आहे. त्याचप्रमाणे आपले जे रविवारच्या मिसा ज्या असणार आहेत, ह्या रविवारच्या मिसा देखील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपण आगमन काळाचे हे पुढील 4 रविवार आहेत. 29 तारखेपासून आगमन काळाला सुरुवात होत आहे आणि 29 तारखेपासूनचे जे 4 आगमन काळातले रविवार आहेत त्या 4 रविवारी आपल्याला निदान एका मिसेमध्ये, रविवारच्या एका मिसेमध्ये सहभागी होता येणार आहे. आणि म्हणून त्यासाठी आम्ही आपल्या पालखी मंडळाच्या सदस्यांबरोबर जी सभा घेत आहोत त्या सभेमध्ये आम्ही ठरवणार आहोत आणि त्यानुसार माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ह्या आगमन काळातील एक रविवार आपल्याला आपल्या गाव परिवारासाठी असणार आहे. त्या दिवशी तुम्ही येऊन त्या वेळेमध्ये येऊन पवित्र मिसेमध्ये सहभागी व्हायचं आहे. कृपया आपल्याला दिलेली जी वेळ आहे, जो दिवस आहे, त्याच दिवशी आणि त्याच वेळी यायचं आहे. आता इथे देखील आपण तक्रार करू नये की आम्हाला अमुकच दिवस पाहिजे, अमुकच वेळ पाहिजे. आपण आपले संपूर्ण धर्मग्राम आहे आणि धर्मग्रामातील 20 गावकी आहेत, या सगळ्यांचा सारासार विचार करून ही आखणी करत आहोत. हेतू हा आहे की आपल्याला पवित्र मिसेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि ही सगळ्यांचीच इच्छा आहे. आणि म्हणून आपण कुणावरतीही अन्याय करत नाही किंवा कुणालाही डावलण्याचा प्रयत्न करणार नाही. आपण सगळ्यांनाच संधी देणार आहोत, परंतु पुन्हा एकदा शासनाचे जे नियम आहेत ते नियम तंतोतंत पाळून. देवळामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 1/3 कॅपॅसिटी आपण वापरायची आहे. म्हणजेच समजा देवळामध्ये 100 लोक मिसासाठी राहू शकत असतील तर फक्त 30च लोकांना परवानगी द्यायची आहे, हे ध्यानात घ्यायचं आहे. आणि म्हणून ही सोय जी आहे ती आपण करत आहोत. प्रिय बंधू भगिनींनो, आपण सकाळी पहिली मिसा जी आहे संपूर्ण आठवड्याभरामध्ये ती पहिली मिसा 6 वाजता सुरू होईल.
दुसरी मिसा जी आहे ती 7:15 वाजता असणार आहे. संध्याकाळची जी मिसा आहे ती 5 वाजता असणार आहे. आठवड्याभरातील हा जो मिसाचा कार्यक्रम असणार आहे म्हणजे सोमवार ते शनिवारपर्यंत पहिली मिसा सकाळी 6 वाजता, दुसरी मिसा सकाळी 7:15 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता अशा 3 मिसा आपण आपल्या देवळामध्ये अर्पण करणार आहोत. आणि त्यासाठी गावकीची जी आखणी केलेली असणार आहे त्या गावकीतील सभासदांनीच फक्त त्या मिसेमध्ये सहभागी व्हायचं आहे. रविवारच्या दिवशी देखील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, रविवारच्या दिवशी देखील आपण जी भक्ती आहे किंवा पवित्र मिसा जी आहे त्या पवित्र मिसेमध्ये सकाळची पहिली मिसा 6 वाजता असेल, दुसरी मिसा 7:15 वाजता असेल आणि रविवारी संध्याकाळी देखील आपण 5 वाजता एक पवित्र मिसा ठेवणार आहोत की जेणेकरून आपली 20ही गावकीतील हे जे आपले गावकरी आहेत, भाविक आहेत, त्यांना निदान ह्या आगमन काळातील एका रविवारी पवित्र मिसेमध्ये सहभाग मिळेल. ही सूचना जी आहे ती आपण पाळायची आहे. आता प्रश्न जो आहे तो हा ज्येष्ठ नागरिकांचा आणि छोट्या मुलांचा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे जे नियम केलेले आहेत ते अशासाठी की ह्या करोना संकटापासून आपण दूर राहावं. म्हणजेच ह्या करोना संकटातून जर आपण वाचलो तर आपल्याला अनेक अशा मिसा ज्या आहेत त्यामध्ये सहभाग मिळणार आहे. आणि म्हणून शासनानं जी नियमावली आपल्यासमोर ठेवलेली आहे त्याचा हेतू हाच आहे की ह्या आजारापासून आपण दूर असावे आणि म्हणून आपण घरामध्येच राहावं ही आपली काळजी आहे. पोप महाशयांनी देखील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो मार्च महिन्यामध्ये जेव्हा हे संपूर्ण जगामध्ये लॉकडाऊन झालं, या करोना काळामध्ये अगदी आदेश काढलेला आहे, जाहीर केलेला आहे की आपल्याला जी रविवारची जी बंधनकारक मिसा जी आहे त्या बंधनातून मुक्त केलेला आहे. म्हणजेच ॲब्सोल्युशन ज्याला म्हणतो ते देण्यात आलेलं आहे कुंसरापासून आणि ह्या रविवारच्या बंधनकारक मिसेपासून आपल्याला मुक्त केलेलं आहे. म्हणजेच ह्या काळामध्ये आपण रविवारच्या मिसेमध्ये जरी सहभागी झाले नाही तरी काही हरकत नाही, आपल्याला ते पाप नाही आहे. हे पोप महाशयाने ह्या काळासाठी, खास ह्या काळासाठी आपल्याला जाहीर केलेला आहे. आणि म्हणून ती गिल्ट आपल्यामध्ये नसावी, अपराधीपणाची भावना नसावी की मी रविवारची मिसा ऐकली नाही म्हणजे माझं पाप होईल. पोप महाशयाने ह्या पापातून आपल्याला मुक्त केलेलं आहे. आणि म्हणून हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे की तुमच्या हातून पाप घडत नाहीये, तुमची काळजी आहे आणि म्हणून ही सोय केलेली आहे. जेव्हा हे संकट दूर होणार आहे तेव्हा मग तुम्ही देवळामध्ये या आणि अनेक मिसा ऐका. जर आपण वाचलो, जिवंत राहिलो तर आपल्याला अनेक मिसा ऐकता येतील. आपण जर घरातून बाहेर पडलो तर आपल्याला जर इन्फेक्शन झालं तर आपल्या कुटुंबाला देखील तो धोका आहे. आणि म्हणून आपल्याला आपलं कुटुंब धोक्यामध्ये टाकायचं नाही आणि किंबहुना आपण देखील धोक्यामध्ये यायचं नाहीये. आणि म्हणून तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय नाहीये. आपली अध्यात्म जे आहे ते घरामध्ये बसा. तुमच्यापर्यंत आम्ही यूट्यूबवरती देखील ज्या वेगवेगळ्या देवळातून मिसा अर्पण केल्या जातील त्या तुमच्यापर्यंत आम्ही लिंक पाठवणार आहोत. पॅरिश काउन्सिलच्या सदस्यांना त्याविषयी मी कल्पना देत आहोत की त्यांनी आपल्याला धर्मप्रांतामध्ये आणि इतर ठिकाणाहून ज्या पवित्र मिसा मिळतात त्या मिसा तुमच्यासाठी उपलब्ध केल्या जातील. त्या मिसा तुम्ही घरामध्ये बसून पाहायच्या आहे, त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या ख्रिसमसपर्यंत हा आपला असा कार्यक्रम असणार आहे. ख्रिसमसच्या संदर्भामध्ये म्हणजेच नाताळच्या सणाच्या संदर्भामध्ये आपल्याला योग्य वेळी माहिती पुरविली जाईल आणि त्याद्वारे आपण कशा रीतीनं हा ख्रिसमसचा काळ साजरा करणार आहोत हे आपल्याला सांगण्यात येईल. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या दिवसामध्ये पुन्हा एकदा सांगतो, आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे. देवळामध्ये येताना जी पथ्य आपल्याला पाळायला सांगितलेली आहेत ती पथ्य पाळायची आहेत. स्वयंसेवकांना सूचना दिलेल्या आहेत की पवित्र मिसेसाठी येत असताना भाविकांनी कोणत्याही प्रकारची आपल्या हातामध्ये पुस्तकं आणू नयेत. म्हणजेच प्रार्थनेचं पुस्तक, गायनाचं पुस्तक वगैरे घेऊ नये. देवळामध्ये देखील कोणत्याही प्रकारची पुस्तकं ठेवलेली नाहीत. घरातून येताना फुलं देखील माऊलीच्या स्टॅच्यूजवळ अर्पण करण्यासाठी फुलं देखील घेऊन येऊ नका कृपा करून. त्याचप्रमाणे आपले जे स्टॅच्यू आहेत, मी अगोदरच कल्पना दिलेली आहे की त्या स्टॅच्यूला वंदन करण्यासाठी जवळ जाऊ नका किंवा त्याचं चुंबन घेण्यासाठी त्याला स्पर्श करू नका. हे दिवस धोक्याचे आहेत. म्हणून ह्या सूचना ज्या करत आहोत त्या अशासाठी की आपल्या सर्वांची काळजी आपण स्वतः घ्यायची आहे, आपण सुरक्षित राहायचं आहे आणि आपल्या बंधू भगिनींना देखील सुरक्षित ठेवायचं आहे.
आणि म्हणून देवळामध्ये येताना आपण कोणत्याही प्रकारचं पुस्तक आणणार नाही. ह्या दिवसामध्ये कॉयर नसणार आहे, एकच कॅन्टर म्हणजेच माईकवरून एकच व्यक्ती गायन करणार आहे. आणि म्हणून ह्या दिवसामध्ये अगदी रविवारच्या दिवशी देखील आपण कॉयरचा संगीत मंडळाचा उपयोग करणार नाही, मात्र एक व्यक्ती गायन करणार आहे आणि त्यामध्ये आपण सहभागी होणार आहोत. आपला मास्क जो आहे तो चेहऱ्याला तोंडाला कायमस्वरूपी संपूर्ण मिसामध्ये आपण ठेवणार आहोत. मिसानंतर कम्युनियन वाटप होणार आहे, म्हणजेच आपली संपूर्ण मिसा संपणार, आपल्याला आशीर्वाद दिला जाईल आणि शेवटचं गायन जेव्हा सुरू होईल त्यावेळेला आपल्याला कम्युनियन वाटप जे आहे ते केलं जाणार आहे. ते वाटप देखील कुठे केलं जाईल हे स्वयंसेवक आपल्याला सांगतील आणि त्याचप्रमाणे आपण रांगेमध्ये यायचं आहे, कम्युनियन घ्यायचं आहे आणि देवळातून बाहेर पडायचं आहे. मिसा संपल्यानंतर देखील माझ्या प्रिय भाविकांनो, आपण देवळाच्या कंपाऊंडमध्ये जास्त वेळ थांबायचं नाही. मिसा आटोपली, कम्युनियन घेतलं, आपण देवळाच्या कंपाऊंडमधून बाहेर पडायचं, म्हणजेच आपल्या घरी जायचं आहे. इथं रेंगाळत राहू नये, कारण आपण एकत्र आल्यामुळे जमावाद्वारे देखील जे इन्फेक्शन आहे ते होऊ शकतं आणि म्हणून ते टाळण्यासाठी आपण मिसा आटोपल्यानंतर देवळाच्या कंपाऊंडमधून बाहेर पडायचं आहे, की जेणेकरून दुसरा जो ग्रुप येणार आहे त्यावेळेला हे चर्च जे आहे ते संपूर्ण सॅनिटाईज केलं जाणार आहे आणि त्यानंतरच आपण दुसऱ्या मिसाला सुरुवात करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला पुरेसा असा अवधी हवा आहे. ह्या ज्या सूचना आहेत ह्या सूचना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपण पाळायच्या आहेत. पवित्र मिसेला येत असताना जी काळजी घ्यायची आहे ती आपण घ्यायची आहे. संपूर्ण दिवसभर म्हणजे सांगितल्याप्रमाणे सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 6 आपलं देऊळ प्रार्थनेसाठी, वैयक्तिक प्रार्थनेसाठी उघडं असणार आहे. चॅपल ह्या काळामध्ये बंद राहील. देवळामध्ये येऊन तुम्ही प्रार्थना करा, मात्र ही प्रार्थना जी आहे ती वैयक्तिक आणि शांत प्रार्थना असणार आहे. तेथे कोणत्याही प्रकारचं इतरांना त्रास होणार नाही अशा प्रकारचं गायन किंवा मोठ्याने आपण प्रार्थना करायची नाहीये. ह्या सूचना आपण अंमलात आणायच्या आहेत. यासाठी आपणा सर्वांस प्रार्थनामय शुभेच्छा. गॉड ब्लेस यू ऑल. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो.
ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.